शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी जर आपल्याला सांगितलं की एका एकरामधून 59 क्विंटलपर्यंत सोयाबीन होऊ शकतं तर यावर आपला विश्वास बसणार नाही. कारण जिथं आज आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी एकरी 6 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत, तिथंच अमेरिकेतील शेतकरी 59 क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत. मग हा एवढा मोठा फरक कशामुळे आलेला आहे की अमेरिकेतील शेतकरी भारतीय शेतकऱ्यांपेक्षा 10 पट जास्त उत्पादन घेत आहेत. हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्याला अमेरिकेतील शेतकऱ्याचं तंत्रज्ञान, त्यांचं नियोजन जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपण आपलं सोयाबीनचं उत्पादन 60 क्विंटलपर्यंत तर नाहीत पण किमान 10-12 क्विंटलपेक्षा जास्त घेऊ शकू. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने हा 59 क्विंटलचा विक्रम केला आहे तर त्या शेतकऱ्याचं नाव आहे ॲलेक्स हॅरल, जो की अमेरिकेतील जॉर्जिया या प्रांतामध्ये राहतो. तर त्या शेतकऱ्याने एवढं उत्पादन घेण्यासाठी काय केलं, मका पिकाची काढणी झाल्यानंतर आणि आपल्या शेतामध्ये कव्हर क्रॉप म्हणजेच आच्छादनाचं पीक म्हणून आपल्या शेतामध्ये ओट, ट्रिटिसेल, डायकन रॅडिश यासारख्या पिकाची पेरणी केली, ज्याला त्यांनी 2-3 महिन्यापर्यंत वाढू दिलं आणि नंतर त्यावर तणनाशकाची फवारणी करून त्याला नष्ट केलं. तर तणनाशकाची फवारणी केल्यामुळं जे काही आच्छादनाचं पीक होतं तर ते त्या ठिकाणी वाळून गेलं आणि त्याने जमिनीवर आच्छादन तयार केलं. आता याचा फायदा असा होतो की पावसाचं पाणी जमिनीमध्ये झिरपण्यासाठी मदत होते, जमिनीची धूप कमी होते, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते, सोबतच जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढते, ज्यामुळे आपल्या मातीची सुपीकतासुद्धा वाढायला मदत होते. याउलट आपण काय करतो, आपल्या शेतातील जो काही काडी कचरा किंवा जे काही पिकांचे अवशेष असतात त्याला शेताच्या बाहेर फेकून देतो, ज्यामुळं आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. हा झाला अमेरिकेतील शेतकरी आणि आपल्यामधील सगळ्यात मोठा फरक. त्यानंतर दुसरा फरक म्हणजे ॲलेक्स आपल्या जमिनीमध्ये नियमितपणे माती परीक्षण करतो, ज्यामुळे त्याला आपल्या मातीची CEC म्हणजेच धनायन अदलाबदल करण्याची क्षमता किती आहे याबद्दल माहिती होते. आता ज्या जमिनीचा CEC जास्त असतो तर ती माती तितकी सुपीक समजल्या जाते. या आधारे ॲलेक्स आपल्या मातीच्या कणावर धनायनची संख्या कशा पद्धतीने वाढवल्या जाईल, म्हणजे आपल्या मातीचा बेस सॅच्युरेशन कसा वाढवता येईल यावर लक्ष देतो. कारण पिकाच्या वाढीसाठी बेस आयन खूप महत्त्वाचे असतात. या उलट जे काही ॲसिड तयार करणारे आयन असतात तर ते पिकाच्या वाढीसाठी विपरीत परिणाम करतात. त्यामुळे या ॲसिड आयनचं प्रमाण कमी करणं हे ॲलेक्सचं मुख्य उद्देश राहतो. या उलट आपला भारतातील 80 ते 90% शेतकरी माती परीक्षण करत नाहीत. त्यामुळे त्याला आपली माती कशी आहे याबद्दल कोणतीही कल्पना नाहीत. त्यामुळे आपली जमीन या ठिकाणी क्षारपड, चोपण, चुनखडी किंवा समस्यायुक्त त्या ठिकाणी होत चाललेली आहेत. आणि अशा समस्यायुक्त जमिनीमध्ये आपल्या पिकाला जमिनीतून पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाहीत. आपण टाकलेले अन्नद्रव्य पाण्याबरोबर वाहून जातात. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला आपल्या जमिनीचा माती परीक्षण करून आपल्या जमिनीची सुधारणा करणं अत्यंत उपयुक्त आहे. जर आपली जमीन क्षारपड, चोपण जर झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या मातीनुसार जिप्समचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आता हा जिप्सम वापरल्यामुळे आपल्या जमिनीचा क्षाराचं प्रमाण पाण्याबरोबर वाहून जाण्यासाठी मदत होईल, सोबतच आपल्या जमिनीचा pH कमी होईल, आपली जमीन भुसभुशीत राहण्यासाठी मदत होईल आणि आपल्या जमिनीची सुपीकतासुद्धा वाढायला मदत होईल. त्यानंतर तिसरा फरक आहे मशागत करण्याच्या पद्धतीमध्ये. जिथं आपण दरवर्षी आपल्या शेताची खोल नांगरणी करतो तिथं ॲलेक्स आपल्या शेतामध्ये कमीत कमी मशागत करण्यावर त्या ठिकाणी भर देतो, ज्यामध्ये तो ज्या तासात आपल्याला पेरणी करायची आहे फक्त त्याच तासाची 10 इंच खोलीपर्यंत त्या ठिकाणी मशागत करतो, ज्यामध्ये 2 तासातील जे काही अंतर आहे तर ते त्या ठिकाणी 30 इंच म्हणजे जवळपास 2.5 फुटापर्यंत त्या ठिकाणी ठेवल्या जाते. आता कमीत कमी मशागत केल्यामुळे याचा फायदा असा होतो की मातीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी बिघडत नाहीत, मातीमध्ये त्या ठिकाणी ओलावा टिकून राहतो, मातीची धूप होण्यापासून वाचते, जेणेकरून जे काही सुपीक माती आहे तर ती पाण्याबरोबर वाहून जात नाहीत, सोबतच आपल्या जमिनीची सुपीकतासुद्धा त्या ठिकाणी टिकून राहते. त्यानंतर चौथा फरक आहे बियाण्याचा. जिथं भारतामध्ये नॉन-GM सोयाबीन आहेत तिथंच अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आहेत. म्हणजे असं सोयाबीन आहे की ज्यावर आपण नॉन सिलेक्टिव्ह तणनाशकं जसं की ग्लायफोसेट, जो की बाजारात आपल्याला राऊंडअप किंवा ग्लायसेल नावाने मिळतो, त्याची डायरेक्ट आपण सोयाबीनवर फवारणी करू शकतो. असं सोयाबीन अमेरिकेमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा तण नियंत्रण करण्यावरचा खर्च हा कमी होतो. पण या सोयाबीनची भारतामध्ये पेरणी करण्यासाठी परवानगी नाही. तर ॲलेक्सने जे काही 59 क्विंटलचं उत्पादन घेतलं तर त्यासाठी त्याने पायोनियर कंपनीचं एक सोयाबीनचं वाण निवडलं, ज्यावर 2,4-D, ग्लायफोसेट आणि गल्फोसिनेट सारख्या नॉन सिलेक्टिव्ह तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करता येत होती.
सोबतच त्यांनी असा वाण निवडलं ज्याचा कालावधी 120 ते 135 दिवसाच्या पुढे आहेत. कारण ज्या वाणाचा कालावधी हा जास्त असतो तर त्या वाणाची उत्पादन क्षमतासुद्धा त्या ठिकाणी जास्त राहते. याउलट ज्या वाणाचा कालावधी हा कमी तर त्या वाणाची उत्पादन क्षमता ही तुलनेने त्या ठिकाणी कमी राहते. त्यानंतर पाचवा फरक आहे अन्नद्रव्यांचा व्यवस्थापनाचा. ॲलेक्सने सुरुवातीला आपल्या सोयाबीनची पेरणी करण्याआधी शेतामध्ये त्या ठिकाणी जवळपास 1 टन चांगलं कुजलेलं कोंबडीचं खत त्या ठिकाणी टाकलं होतं, जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होईल. सोबतच तो आपल्या शेतामध्ये दर सोमवारी सोयाबीनच्या पानाची लीफ टेस्टिंग करत होता, ज्यामुळे त्याला आपल्या सोयाबीनच्या पानामध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कोणत्या अन्नद्रव्याची नाहीत हे त्याला त्या ठिकाणी समजत होतं. आणि या लीफ टेस्टिंगच्या आधारे तो आपल्या शेतामध्ये खताचं आणि फवारणीचं नियोजन करत होतो. पण आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये फक्त स्फुरद, नत्र, सल्फर आणि कधीकधी पोटॅशचा वापर करतो, पण इतर अन्नद्रव्ये आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला देत नाहीत. त्यामुळे इतर जे काही अन्न घटक सोयाबीनच्या वाढीसाठी आवश्यक आहेत तर ते त्याला मिळत नाहीत. आणि हे अन्नद्रव्य न मिळाल्याने पिकाची वाढ त्याप्रमाणे योग्य प्रमाणात होत नाहीत. सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा आणि फळांची धारणा व्यवस्थितरित्या होत नाहीत. त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला सोयाबीनचं 10-12 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाला 16 अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक अन्नद्रव्य आपलं वेगवेगळं कार्य करतो आणि ते कार्य इतर अन्नद्रव्य त्या ठिकाणी करू शकत नाहीत. तर या 5 गोष्टीचा अवलंब करून ॲलेक्सने आपल्या शेतामधून एकरी 59 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले काही प्रश्न असेल तर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये विचारा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.